थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी इहलोकी तुझी सर्वाभूती सम शरीराचा भ्रम लोकदा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नामा म्हणे गाय दुधैक सार साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग वितेस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी अर्थ जीवास तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा पांडुरंगा करू प्रथम पदं भोजति जस्फुरदि प्रदेशं विधिन्द्रादिदेवाय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलू तू वचने भावी एका जनार्दनी तुमचा दास त्याच्यास पूर्वावी विधाल विधाल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा साधाबाद प्रमाणे एक मी संताची लाडकी एक मी संताची वारकरी संताच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग ज्यानं भागवत संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थेट पंजाब पर्यंत केला आपल्या रसाळ कीर्तनातून लाखो जड जीवांचा उद्धार केला आणि कीर्तनामध्ये नाचून ज्ञानाची दिवजागत लावले नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्यांच्या बरोबर साक्षात अखिल कोट ब्रह्मांड पांडुरंग परमात्म्याने जेवावं हा अधिकार ज्यांना बालपणीच प्राप्त झाला असे आमचे नामदेव राय आणि त्यांचा चार चरणाचा संत संगतीचं वर्णन करणारा तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचा असणारा गोड असा अभंग सेवे करता निवडला विठाल विठाल संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे या अभंगाद्वारे नामदेव महाराज म्हणतात की या विश्वामध्ये कुणाचीही संगत कामाची नाही एक मिनिटभर माणसाला संताची संगत मिळाली ना तर वैकुंठामध्ये हजारो कल्प राहायला मिळतील का ज्याला परमार्थामध्ये खरं सर्व सुख म्हणतात आणि ते सर्व सुख केवळ संताच्या संगतीने मिळतं एकदा का माणूस संताच्या संगतीमध्ये गेला की ते संत त्या जीवाला त्या माणसाला आपल्यासारखं करून टाकतात आपण सारखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी त्या ठिकाणी कुठल्याही स्थळ काळ वेळेचा विचार केला जात नाही म्हणून संत श्रेष्ठ आहेत संत का श्रेष्ठ आहेत संत महात्मे जगावर प्रेम करताना आपल्या शरीराचा कधी विचार करत नाही शरीराचा भ्रम नेनो कदा शेवटी या अभंगामध्ये आमच्या नामदेव महाराजांनी संतांची तुलना गायी बरोबर करण्याचा प्रयत्न केला विधाल संत संगतीचे गाय सांगू सुख या अभंगातून आमचे संत नामदेव महाराज संताच्या संगतीचं तोंड भरून कौतुक करतात नामदेव महाराज ज्या संताच्या संगतीबद्दल बोलतात ज्या संतांबद्दल बोलतात ते संत म्हणजे नेमके कोण सन्मार्गवर्तीना संत हा तद्रूपेण विद्या विनैरुद्धये सएव वर्तत इति संत हा सन्मार्गाने वर्तन करणारे देव स्वरूप असणारे विद्या व विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगत कल्याण करता अवतीर्ण झालेले त्यांना संत असे म्हणतात जगाच्या कल्याण
जगाचं कल्याण करण्याकरता संत महात्म्यांनी या जगामध्ये अवतार घेतलेला आहे का? म्हणून जे संत जगाचं कल्याण करतात, तुकोबाई म्हणतात, अशा संताच्या, नामदेव महाराज म्हणतात की अशा संताच्या संगतीचं मी काय वर्णन करू, संत संगतीचे काय सांगू सुख. म्हणून जीवनामध्ये खरं सुख आहे एखाद्या संताची संगत करा, एखाद्या वारकऱ्याची संगत करा. जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आताच्या या काळामध्ये एक कीर्तनाचं एक साधन राहिलंय का जे तुम्हाला आम्हाला सुख प्राप्त करून देऊ शकतं. इथं बसलेला असा एकही माणूस नाही का त्याच्या डोक्यावर काही ना काहीतरी टेन्शन नाही. लहान मुलांच्या आहे, तुमच्या आहे, माझ्या आहे, प्रत्येकाच्या आहे. पण 2 तास जो तुम्ही कीर्तनात बसलात, आपण जोपर्यंत देवाचं कीर्तन श्रवण करतोय ना, तोपर्यंत माणसाला आपल्या घरची आठवण सुद्धा येत नाही. एकाच भगवान परमात्म्याचं नामचिंतन. तुम्ही हरिपाठाला गेला, हरिपाठात जर तुम्ही तिथे नाचलात, हरिपाठात दंग झाला, तरी सुद्धा माणसाला घरची आठवण येत नाही. एकच साधन या कलियुगामध्ये सोपं राहिले, नाम संकीर्तन साधन पै सोपे. हे कीर्तनाचं साधन हे तुमच्या माझ्या करता सगळ्यात सोपं राहिलेलं आहे. म्हणून जीवन जगत असताना संत महात्मे म्हणतात, आपल्याजवळ ज्ञान नावाची गोष्ट जीवनामध्ये फार महत्वाची. आपल्याजवळ ज्ञान असेल तर लोक आपल्याला नमस्कार करतात, पण आपण अज्ञानी असाल तर आपल्या जवळचीच माणसं आपली टिंगल सुद्धा करतात. का? पटकन म्हणतात, आमच्या गावातला 1 नंबरचा अडाणी, त्याला अजून लिहिता वाचता येत नाही. अज्ञानपणामुळे काय होते, एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त दारू प्यायचा. त्याचा मुलगा इतका हुशार का त्याने 1ली पासून 10वी पर्यंत वर्गामध्ये कधीच 1 नंबर सोडला नाही. एक दिवस त्याच्या मुलाचा 10वीचा रिझल्ट होता. त्याच्या बाबांना थोडी घेतली, शाळेच्या गेटच्या बाहेर जाऊन थांबला. प्रत्येक मुलगा आपले रिझल्ट येऊ लागला. याने विचारलं, काय रे बाळा, किती नंबर आला? एका मुलाने सांगितलं, काका माझा 20 नंबर आला. दुसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 15 नंबर आला. तिसरा मुलगा आला, किती नंबर आला? माझा 12 नंबर आला. आता याचाच मुलगा आला. तो बाप म्हटला, मग पिंट्या वर्गामध्ये काय दिवे लावले? तो पिंट्या नाचू लागला, उड्या मारू लागला. म्हटला, बाबा अहो सगळ्या वर्गामध्ये माझा 1 नंबर आला. तो बाप म्हटला, पिंट्या अरे लाज वाटत नाही का तुला? काय झालं बाबा? अरे लोकांच्या पोरांचे 15-15, 20-20 नंबर आणि तुझा फक्त 1च नंबर. याला कारण का? आपल्या जवळ असलेलं अज्ञान. जीवनामध्ये तुम्ही ज्ञान कमवा, संताची संगत धरा. माझे एकनाथ महाराज तुम्हाला आग्रह करतात, संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. संत संग धरा तुम्ही, पाठी लागला से काळ, दात खातो करा करा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी. म्हणून तुम्ही संताची संगत करा, तुम्ही हरी भजन करा. हा आग्रह माझे एकनाथ महाराज करतात, माझे नामदेव महाराजही या अभंगामध्ये आग्रह करतात का तुम्ही संताची संगत करा. का? तर एकदा माऊलीच्या मनामध्ये असा विचार आला की आपण संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करावी. हा म्हणतोय पांडुरंगाला सांगावा. म्हणून माऊली आळंदीहून पंढरीला आली. पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंग परमात्म्यानं माऊलींना हितगुज विचारण्याकरता अंतर गाभाऱ्यात नेलं. तर पांडुरंगाने विचारल्यावरून माझी बोलू लागली, माऊली बोलू लागली, पुसता संगेन हितगुज मात, बैसून एकांत सुख गोष्टी. माऊली काय काम काढलं? काही नाही देवा, मला संपूर्ण जगातील तीर्थयात्रा करायची. मग त्याकरता मला तुमचा नामदेवराय बरोबर पाहिजे. त्या काळी नामदेव महाराज म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही समजेना. शेवटी देवाच्या लक्षात आलं, हो जर म्हटलो तर मला नामदेव महाराजांखेरीज पंढरपुरामध्ये करमत नाही, आणि नाही जर म्हटलो तर नामदेव महाराजांना घेण्याकरता कोण आलाय? ज्ञान्यांचा राजा गुरु महाराज म्हणते ज्ञानदेव तुम्हाईसे. साक्षात ज्ञान्यांचा राजा घेण्याकरता आलाय. काय करावं? देवाने सांगितलं, ठीक आहे ते जाऊ द्या, थोडं व्यवहारातलं सोपं करून सांगते. की ज्याप्रमाणे घरातल्या सगळ्या मंडळींनी विचार केला का या दिवाळीला आपल्या सुनेला माहेरला पाठवायचं, काहीच म्हणणं नाही का? हा तुम्हाला बोलता येतं? महिला मंडळ बोलता येतं का? होई नाही म्हणता येत? थोडं
थोडस बोला, कारण का तुम्हाला उपदेश करावा एवढी मी मोठी नाही, तुमच्यापेक्षा मी लहान आहे, म्हणून कीर्तन करायचे जरा संवादात्मक बरं का. दोन महिला जर बोलत असल्या, एक जर गप्प बसली तर दुसरी गप्प बसते का नाही, म्हणून थोडस बोला. बरं तुम्ही सांगाल आमचा बोलून फायदा तरी काय, तुम्ही बोलायचे पैसे घेतले नाही, तुम्हाला पण जाताना थोडे थोडे वाटेल फक्त बोला. काय घरातल्या सगळ्या मंडळींनी विचार केला का ह्या दिवाळीला आपल्या सोन्याला माहेरला पाठवायचं, नका पाठवू, तुमची इच्छा. पण त्याच मुलीचे काका चुलते मुंबई हायकोर्टामध्ये जज होते का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. नेमके त्या मुलीचे काका तिच्या घरी आले, घरातल्या सगळ्या लोकांनी वाकून नमस्कार केला. विचारलं, जज साहेब तुमचं एवढं मोठं काय काम आहे का तुम्ही प्रत्यक्ष आज आमच्या घरी आलेला आहात? जज साहेबांनी सांगितलं, काही नाही, ह्या दिवाळीला मला माझ्या भाचीला 8 दिवस माझ्या घरी न्यायचे. घरातले म्हटले आता लगेच घेऊन जा. आधी काय ठरलं होतं, पाठवायचं नाही, पण न्यायला कोण आले? हायकोर्टातले जज साहेब का ज्यांना सगळे लोक वाकून नमस्कार करतात. त्याप्रमाणे नामदेव महाराजांना घेण्याकरता आले होते. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सांगितलं, ज्ञाना मी तुमच्या बरोबर नामदेव महाराजांना पाठवतो. ज्ञानोबाराय निघून गेले. नामदेवराय आले. देव म्हणतात, नामदेव अरे तुला सगळ्या जगातल्या तीर्थयात्रा करण्याकरता जायचे ज्ञानोबारायांच्या बरोबर. नामदेव महाराजांनी देवाला स्पष्ट नकार दिला, देवा मी तुला सोडून अजिबात कुठे जाणार नाही, कारण देवा तुला माझ्याशिवाय करमत नाही, मलाही तुझ्याशिवाय करमत नाही. देवा मी अजिबात पंढरपूर सोडून कुठे जाणार नाही. देव म्हणतात, नामदेवा तू जावं नाही असं मलाही वाटतंय. तू म्हणतो मी तुला ज्ञानोबारायांबरोबर करमणार नाही, आणि ज्या ज्ञानोबारायांच्या बरोबर मी तुला पाठवतोय ना तो ज्ञानेश्वर महाराजांनी मी वेगळा नाही. नवे नवे ज्ञानोबारायांचा आत्मा माझा आत्मा सुद्धा एकच आहे. देव म्हणे नाम्या पाहे, देव म्हणे देव म्हणे नाम्या पाहे, ज्ञानदेव मीच आहे तो आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा. देव म्हणतात, नामदेवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराजांनी मी वेगळा नाही, त्यांचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. नामदेव नाही म्हटले असं म्हणतो देवा, मग मी तीर्थयात्रेला जातो, पण एका अटीवर. म्हणे कुठली? नामदेव महाराज म्हटले, देवा मी जाईल, पण ज्या देवाचे तुझ्यासारखे कमरेवर हात नसतील ना त्या देवाचा मी दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, न घे मी तयाचे दर्शन. नको देव दर्शन, फक्त तू तीर्थयात्रा करण्याकरता जावं एवढीच माझी इच्छा आहे. देवाच्या आग्रहानुसार ज्ञानोबाराय आले. ज्ञानोबाराय नामदेवराय दोघे जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत पोहोचवण्याकरता गेली, आणि ज्या वेळेला दोघेही दिसेनासे झाले, पांडुरंग परमात्मा रावळामध्ये आले, डोके गुडघ्यामध्ये घातले, कारण देवाला नामदेवरायांखेरीज क्षणभर सुद्धा करमत नव्हतं. पण ज्या वेळेला कितीतरी वर्षातून ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रा करून परत आले, देवाला वाटलं नामदेवराय रावळामध्ये आले, देवाला वाटलं माझा लाडका भक्त नामदेवराय इतक्या वर्षातून मला भेटतोय, जावं आणि कडकडून असं आलिंगन द्यावं. या आशेने देव विटेवरून खाली उतरले, पण माझे नामदेवराय देवाला आलिंगन द्यायचं सोडून नाचून गाऊ लागले अभंगाचे प्रथम.
नामदेवराय देवाला म्हणतात, देवा अरे तुला आलिंगन देण्यापेक्षा संतांच्या संगतीचं सुख किती मोठं आहे हे आज मला ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळालं. पण जीवनामध्ये संगत फार महत्वाची. तुम्ही संगत कोणाची करता याला फार महत्व आहे. म्हणून चांगल्याची संगत माणसाने केली पाहिजे. चांगल्याची संगत केली का माणूस चांगला बनतो, वाईटाची संगत केली का माणूस सुद्धा वाईट बनतो. तुम्ही सांगाल कसं काय? चांगल्याची वाईटाची संगत म्हणजे काय? एखादा चांगला मनुष्य असेल, खाणाऱ्या पिणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये गेला, तो त्याला म्हणतो बाबा योगायोगाने आता माझ्या बरोबर आलाच तर थोडी तरी घे. कळालं ना? थोडी. म्हणतो नको रे बाबा कधी घेतले नाही. अरे जास्त नको, थोडी तरी. नको बाबा कधी घेतले नाही. अरे जास्त नको, चवीपुरतं एखादं झाकण तरी. याच्या आग्रहास्तव एक झाकण, दोन झाकण, मग काय नंतर रोज एक लागते. याला कारण का? संगत त्या वाईट माणसाची. पण तो जर खाणारा पिणारा मनुष्य असेल, एखाद्या वारकऱ्याच्या संगतीत गेला, कीर्तनाला गेला, भजनाला गेला, आळंदीला गेला, पंढरपूरला गेला, नंतर तो त्याला म्हणतो अरे मला सुद्धा आता तुझ्यासारखी माळ घालायची. काय? संगतीला फार महत्व आहे.
देवाला कशा करता करतोय? कारण तुम्ही सांगाल मला देवाला भेटायचंय, पण संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. संताशिवाय डायरेक्ट तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. मग संत महात्मे म्हणतात, रात्रंदिवस आम्ही त्या देवाचं भजन केलं, आम्ही स्वतः प्रत्यक्षात संताची संगत केली. कारण का आमच्या देहाला ती योग्य प्रकारचं वळण लागले. पडिले वळण इंद्रिया सकळ. काही काही माणसाची देहाला वळण असतं दिवसातून 9-10 वेळा जेवण्याचं, पण आमच्या देहाला वळण लागले त्याचं नामचिंतन करण्याचं, चांगल्याची संगत करण्याची. नवे नवे संत महात्मे म्हणतात देवाचं नामचिंतन करणं हा आमचा एक स्वभावच होऊन गेला. जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, कुत्र्याची शक्ती वाकडी ती काठा जळतो, वळ जळत नाही. तसं माणूस मरतो, पण माणसाचा स्वभाव कधी चेंज होत नाही. याच्याबद्दल एक तुम्हाला सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक बाई रस्त्यावर चालली होती आणि ती म्हणत होती, सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. मी नाही बघा बाई, तुम्हाला वाटायचं बाई मुंबईवरून सुया करून घेऊन आली. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. एवढ्या तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण? राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाच्या लक्षात आलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. राजाने विचार केला की आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवी वगैरे घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने ठरवलं लग्न करीन तरीच्याशी. कोणाशी? त्या सुयावालीशी ठरवलं. तिथे काय राजा बोले दल हाले. राजा कसा तिथून निघाला, तिला रस्त्यामध्ये आडवा झाला आणि तिला म्हटला, काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा लाज वाटत नाही का तुला? माझ्याशी लग्न करायचे, मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. राजा तसा तिथून निघाला आणि त्याच्या बापाकडे गेला. सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं तुमचं? राजाने सांगितलं, मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला, काय हो, मगाशी तुमच्या मुलीला विचारलं तर ती म्हणते माझ्या बापाला विचार, आता बापाला विचारलं तर बाप म्हणतो मुलीला विचारून सांगतो. म्हणजे काय तुम्हाला मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, तुम्हाला द्यायचं असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो, स्वतः राजा आपल्या दारात आलाय, हात जोडले, सांगितलं ठीक आहे, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. 2-4 दिवस पूर्वी गावोगावी फिरणारी ती मुलगी, तिचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती मुलगी आता कोण झाली? राजाची राणी झाली. राजाची राणी झाली, राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हटल्यानंतर तिथं काय विषय हो, कुठलंच काम करायचं नाही, फक्त एका जागेवर बसायचं, 20-25 दाशा तिची सेवा करण्याकरता, हालायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही. पण विचार करा, दिवसभरात तिला 17 गाव फिरायची सवय, एका जागी बसून गोड लागेल. 2-4 वेळा पाची पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं तर कुठेतरी लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शेळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायचे. का? ताजं खाण हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये 10-15 दिवसामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली, वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याचं नाव आता हरिश्चंद्र राजा. मी घेऊ का नाव? महिला मंडळ नाव घेऊ का? बरं मी घेतल्यावर तुम्ही घेणार का? मी तरी कशाला घेऊ? घेणार ना? बरोबर, मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा. एखाद्या लग्नात तुम्हाला एका मिळाला कशा सावरून बसल्या. नवऱ्याचं नाव आता हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची
बायको नाव घेते भाकरवाड ग माय. राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का नाही. आधी होती दासी हो, आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडाने राही सांगितलंय. आधी होती दासी पट्ट राणी केली तिसी. तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कुणी वाघ्या नाही ना. दैवयोगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात देवाचं नामचिंतन करणं आमचा स्वभाव आहे. आम्ही ती संतांची संगत केली, आम्ही ते देवाचं नामचिंतन केलं आणि त्याच्यामुळे संत महात्मे म्हणतात आमचा उद्धार झाला. नामदेवराय देवाला म्हणतात आपण पारिखे नाही तेथे पारख म्हणजे ओळख. नामदेवराय देवाला म्हणतात देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरीच्या रावळातील एक पांडुरंग परमात्मा एवढीच माझी तुझ्याबद्दल संकुचित कल्पना होती. म्हणून जीवन जगत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु हवा. आमच्या नामदेव महाराजांनी सुद्धा गुरु केला. एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगेल. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सगळ्या संतांची मीटिंग भरली होती. मीटिंग मध्ये प्रश्न आला तर या सगळ्या संतांमध्ये कुणाचं मडकं कच्चं कुणाचं मडकं पक्क आहे हे आपण चेक करायचं. परीक्षक होते आमच्या संत मुक्ताबाई. मडके चेक करायचे म्हणजे डोके चेक करायचे. आणि डोके चेक करण्याकरता नंबर लागला गोरोबा काकांचा. गोरोबा काका उठले, प्रत्येक संतांचं डोकं चेक केलं, सगळ्यांचे डोके चेक करून झाले. नंबर आला नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांचं डोकं चेक केल्याबरोबर मुक्ताई म्हटली नामदेवा सगळ्या संतांमध्ये तुझं डोकं कच्चं आहे, तू कच्चा आहेस. नामदेवराय म्हटले नाही नाही, 24 तास देवाच्या संगतीमध्ये राहतो. माझी एवढी देवाची संगत कुठल्या संताला मिळाली नाही आणि मी कच्चा आहे. मुक्ताई म्हटली नामदेवा तो खरंच कच्चा आहे. नामदेवराय रडायला लागले. रडत रडत पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि देवाला सांगितलं देवा मी कच्चा आहे, मी कच्चा आहे. देव म्हटले नामदेवा तो खरंच कच्चा आहे. देवा मला पक्क होण्याकरता काय करावं लागेल. देव म्हटले नामदेवा तू आयुष्यभर माझी संगत केली, संतांची संगत तू कधी केली नाही. बरं जीवनामध्ये तू गुरु तरी केला का. नाही देवा. अरे तू माझ्या संगतीमध्ये असताना मला गुरु करायची काय गरज आहे. पण तरी सुद्धा जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्ही इथं बसलेली प्रत्येक माणसाला जीवनामध्ये गुरु हवा. कारण गुरुविना अनुभव कैसा कळे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय विद्या नाही. नामदेव महाराज संतांकडे काय कमी ज्ञान होतं. पण तरी सुद्धा देवाने सांगितलं नामदेवा पक्क व्हायचं असेल तर गुरु करावा लागेल. देवा तुम्ही सांगा कुणाला गुरु करू. सांगितलं जा महादेवाच्या मंदिरामध्ये विसोबा खेचर नावाचे गृहस्थ आहेत, जा आणि त्यांना गुरु करून घे. नामदेव महाराज त्या महादेवाच्या मंदिराकडे गेले. आपला गुरु कसा आहे खिडकीतून डोकावून बघितलं तर नामदेव महाराजांना असं दिसलं ज्या विसोबा खेचर नामदेव महाराज गुरु करण्याकरता गेले होते ना ते विसोबा खेचर महादेवाच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले होते. नामदेवरायांनी मनामध्ये विचार केला की अरे ज्याच्याकडे देवांना गुरु करायला
पाठवले तो देवाच्या डोक्यावर पाय ठेवून झोपलाय, याला मी का म्हणून गुरु करावं? देवाने सांगितलंय, आतमध्ये गेले, सांगितलं विसोबाखेचं, अहो देवाने तर मला तुमच्याकडे गुरु करायला पाठवलंय आणि तुम्ही तर महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले आहात, मी तुम्हाला का म्हणून गुरु करावं? विसोबा खेचरांनी सांगितलं, नामदेव महाराज गुरु करायचा का नाही हा तुमचा प्रश्न राहिला, पण माझी एक विनंती, तुम्ही काय करा, मी महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनाकरता आलो होतो, दर्शन घेता घेता मला अचानक चक्कर आली, मी खाली पडलो आणि झोपेमध्ये माझे पाय महादेवाच्या पिंडीवर गेलेत, मी केव्हापासून ते पाय उचलण्याचा प्रयत्न करतोय, नामदेवा माझ्या अंगामध्ये ताकद राहिली नाही, मला फक्त एक मदत करा, माझे पाय उचला आणि जरा पिंडीवरून उचलून बाजूला ठेवा. नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचे पाय उचलले, पिंडीच्या खाली ठेवले, खाली ठेवल्याबरोबर चमत्कार घडला का विसोबा खेचरांच्या पायाखाली दुसरी पिंड तयार झाली, पाय पुन्हा वर आले, तिसऱ्या ठिकाणी ठेवले, तिसरी पिंड तयार झाली, चौथ्या ठिकाणी ठेवले, चौथी पिंड तयार झाली. असं करता करता विसोबा नामदेव महाराजांनी विसोबा खेचरांचे पाय 12 वेळा गोल गोल फिरवले, 12 पिंडी तयार झाल्या आणि तेच म्हणजे भारतातलं 12 ज्योतिर्लिंग. नामदेव महाराजांसारख्या संताला सुद्धा गुरु करावा लागला, तिथे तुमच्या आमच्या सारख्या माणसाचं काय? म्हणून गुरुवीन अनुभव कैसा कळे, म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. जीवन जगत असताना बरं का संत महात्मे म्हणतात की आम्ही तुम्हाला सांगतोय संताची संगत करा, देवाचं चिंतन करा, पण आम्ही सांगितल्यानंतर तुमची प्रत्येकाची घेण्याची बुद्धी काही सारखी नाही, प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी असते. काही लोक असतात ते सांग कामे, काही असतात ऐकीव कामे, काही असतात ते आगाऊ कामे. सांग कामे म्हणजे काय? एका बाईने सांगितलं, आपल्या गावामध्ये काटाळगडा गावामध्ये सप्ताह चालू आहे, आज सप्त्याचा 4था दिवस आहे, वनिताताईंचं कीर्तन आहे. सुनबाईला म्हटली, सुनबाई मी कीर्तनाला चालले, येते का? तिने सांगितलं, नाही सासूबाई माझ्या मालिका जाते. काही काही बायका येत नाही मालिका बघितल्याशिवाय. मग सांगितलं हरकत नाही, तुम्ही जा म्हटली. सासूबाईने सांगितलं मी जाते, पण गॅसवर दूध आहे, मांजर येईल दूध पिल, जरा दुधावर लक्ष ठेव. सुनबाई म्हटली, सासूबाई काळजी करू नका, मी बरोबर मांजरीवर लक्ष ठेवते. सासू कीर्तनात येऊन बसली, पण तिचं लक्ष कुठं होतं? घरी. तुमचंही आहे वाटतं. लक्ष कुठं होतं? घरी, दुधावर. तिच्या डोक्यात एकच विचार, मांजर येईल असेल का, दूध पिले असेल का. कीर्तन संपलं, घाईघाईनं गेली, पहिलं गॅसवर जाऊन तिने काय बघितलं? दूध. बघते तर काय, पातेल्यात दूधच नव्हतं. म्हटली, सुनबाई आता दूध कोणी पिलं? म्हटली, आत्याबाई, आणि पिली ना कुत्री. तुला म्हटलं लक्ष ठेव, तुम्ही म्हटलं मांजरीवर ठेव, कुत्रीवर ठेवण्याचं कारणच काय? याला म्हणतात सांगता. काही काही असतात ते आगाऊ कामे, सांगितल्यापेक्षा जास्त करायचं. एकाची आई सिरियस झाली, डॉक्टरने सांगितलं आत्ताच्या आत्ता शहरामध्ये जा, आई करता ही गोळ्या औषध घेऊन या. तुम्हाला बाजारपेठ कुठली? बेल द्यायची नाही. त्याने विचार केला, काटाळगड्यापासून बेल्ल लांब आहे, आणि मग त्याने विचार केला आपण इथून जर बेल्ल्याला जाईपर्यंत आणि घरी जाईपर्यंत आई जमली तर ठीक आहे, मेली तर काय करायचं म्हटलं. तो बेल्ल्याला गोळ्या औषध आणण्याकरता गेला, पण त्याच्या मनात विचार आला घरी जाईपर्यंत गेली तर काय करायचं. त्यानं गोळ्या औषधी घेतले आणि त्याच्याबरोबर त्यानं गाडगे मडके कफन विफन सगळं तो बरोबर घेऊन आला. घरचे लोक वाट बघत होते, अजून येत नाही. वाट बघत होते, हा आला. गोळ्या औषधांची पिशवी एका हातात, गाडगे मडके कफन एका हातात. घरचे म्हटले, अरे आई अजून जिवंत आहे, हे सगळं कशा करता? तो म्हटला, अरे आपल्या काटाळगड्यापासून बेल्ली जरा लांब आहे, मी विचार केला घरी जाईपर्यंत आई जगली तर गोळ्या औषध आणि मेली तर लगेच कफन. बरं, डॉक्टरने सांगितलं हे औषध घरी जाणं, आपल्या आईला जरा हलवून द्या. हलवून दोघा भावांनी आई झोळीमध्ये घातली, इतकी हलवली, मेली तेव्हा सोडली. याला म्हणतात आगाऊ काम. प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी आहे, सांगितल्यानंतर प्रत्येकाची बुद्धी सारखी नाही, पण या बुद्धीला जर बदलायचं असेल तर एकच करा, संतांची संगत करा, देवाचं चिंतन करा. नामदेव महाराज म्हणतात, देवा मी तुला ओळखलंच नव्हतं. पंढरीच्या रावळातील एक देव एवढीच माझी संकोचित कल्पना होती, पण ज्या वेळेला मला माऊलीची संगत लाभली ना, त्यावेळेला संपूर्ण चराचरामध्ये एकच परमेश्वर आहे असा मला अनुभवाला. सर्वाभूती पाहे एक वासुदेव आणि पुसोनी आठाव हंतेचा. नामदेव महाराज म्हणतात, देवा तो अहंकार आज माझा गळून पडला. मला अजूनही तो प्रसंग आठवतोय का ज्या वेळेला आम्ही
उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत करत गोकुळ, मथुरा, वृंदावन, प्रयाग, वृक्षतर करत करत ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये औंढ्या नागनाथाच्या जवळ आलो, नदीच्या काठी मोठं असं मैदान होतं. मैदानामध्ये रात्रीच्या टायमाला नामदेव महाराजांचं कीर्तन ठरवलं. कीर्तनाला खूप समाज जमला होता. नवे नवे नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता स्वर्गातून 33 कोटी देवांपैकी 23 लाख देव खाली आले होते. आणि त्या कीर्तनामध्ये माझे पांडुरंग परमात्मा नाचत होते. नाचता नाचता रंग प्रेमाचे नी छंदे नाचता देवाचा कबीर महाराज म्हणते, देवा लक्ष कुठे तुमचा? पितांबर गळलाय. देवा लक्ष कुठे तुमचं? कबीर महाराज खालून खुणवतायत. पण देव म्हणतात, कबीरा गबस, कीर्तनात बोलायचं नसतं. कबीर महाराज गप्प बसले तरी देव नाचतायत. पाठीमागून संत मंडळी आली. संतांचं लक्ष गेलं. साधू या संतांनी देवाला धरिले मनगटी, काय झाला म्हणून मी दचकला जगदेवी. नाचता नाचता हात पकडला. देव म्हटला काय झालं? कबीर महाराज म्हटले, देवा पितांबर गळलाय. इतकं कीर्तन रंगात आलं होतं. रात्री 9 ला कीर्तन सुरू झालं. पहाटे 4 वाजले तरी कीर्तन चालूच. तिथे काही कर्मठ ब्राह्मण मंदिरामध्ये पूजे करता चालले. आता लक्ष द्या, आता मंदिरात जायला जागा आहे का? नाही. ते ओरडले, महाराज ही काय कीर्तन करण्याची जागा आहे? पहाटेचे 4 वाजले, आम्हाला महादेवांची पूजा करायची. तुम्ही मंदिराच्या मागे जा आणि तिकडे जाऊन तुमचं कीर्तन करा. तिकडे भरपूर मोठं असं मैदान आहे. आमचे संत ही शांत स्वभावाचे असतात. नामदेवराय तिथून निघाले, मंदिराच्या पाठीमागे गेले. सगळी संत मंडळी गेली, देवही गेले आणि मंदिराच्या पाठीमागे पुन्हा कीर्तन सुरू झालं. नामदेवराय कीर्तन करू लागले. कबीर महाराज पखवाद वाजवू लागले. देव नाचू लागले. संत मंडळी गाऊ लागली. आणि औंढ्या नागनाथ देवाला साकडं पडलं की अरे आज 23 लाख देव माझ्या घरी पाहुणे आलेत. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा माझ्या घरी पाहुणा आलाय. ज्ञानोबाराय, नामदेवराय, जनाबाई सारखे संत मंडळी, कबीर महाराजांसारखे संत मंडळी आज सगळी माझ्या घरी पाहुणे आलेत. या कर्मठ ब्राह्मणांनी माझ्या सगळ्या संतांचा देवाचा अपमान केलाय. आता मला असं स्वस्त बसून चालणार नाही. त्या औंढ्या नागनाथ देवानं सुद्धा काय केलं? फिरविले राऊळ जगा माझी ख्याती. कीर्तन चालू होतं त्या ठिकाणी तोंड फिरवलं. आजही हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथला जाऊन बघा. महादेवांचा नंदी कुठे असतो? मंदिराच्या समोर. पण औंढा नागनाथचा नंदी मंदिराच्या पाठीमागे आहे. याला कारण का? तर तिथल्या देवानं तोंड फिरवलेलं आहे. नामदेव महाराज सांगतात, औंढ्या नागनाथ देवानं तोंड फिरवलं नुसती पिंड फिरली नाही हो,
निर्जीव दगडाचं सगळं मंदिर सुद्धा फिरलं. हे कुणाच्या कृपेने झालं तर नामदेव महाराज म्हणतात, ज्ञानोबरायांच्या माझ्या संताच्या. म्हणून नामदेव महाराज सांगतात या कलियुगामध्ये तुम्हाला एक नाही दोनही हात वर नामदेव महाराज म्हटले बाबांनो या कलियुगामध्ये तुम्हाला एकच नाही दोन्ही हात वर करून सांगतो या कलियुगामध्ये साधू थोर आहेत, संत थोर आहेत. साधू थोर एकदा नाही तीनदा सांगितले. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कारण आपला जन्म ज्या भयंकर कलियुगामध्ये झालाय या कलियुगामध्ये आपला उद्धार फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने होऊ शकतो. कारण का ज्याप्रमाणे आपण त्या देवाची भक्ती करू ना त्याप्रमाणे माझा भगवंत आपल्या भक्ताकरता प्रगट होत असतो. ज्या वेळेला कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाला, कलियुगामध्ये भगवान महादेवांचा अवतार झाल्यानंतर या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. आणि तेच महादेव खंडोबाच्या रूपाने कसे आले? मल्हारी 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 मल्हारी
आटोपलं नाही तर एखादीच्या पटकन अंगात यायचं, बायांच्या पटकन अंगात येत का? भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धारा करता अशा प्रकारचे अवतार या जगामध्ये घेतलेले आहेत. कधीही कुठल्याही रूपाने तो या जगामध्ये यायला तयार असतो. संतही तोच होतो आणि देवही तोच होतो. संत आणि देव याच्यामध्ये फरक नाही. कारण का? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर विष्णूनेच ज्ञानोबरायांचा अवतार घेतला आणि ब्रह्मदेवाने सोपान काकांचा अवतार घेतला. ब्रह्म सोपान तो झाला. देव आणि संत वेगळे नाही. देवते संत देवते नामदेव महाराज म्हणतात साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. कलियुगामध्ये साधू महात्मे संत महात्मे श्रेष्ठ आहेत. याला कारण का? आपला जन्म ज्या कलियुगामध्ये झाला, या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर माणसानं संताची संगत करा, देवाची भक्ती करा. आजही बऱ्याच लोकांना सकाळी सकाळी देवपूजा करायचा कंटाळा येतो ना. आणि ज्या लोकांना देवपूजेचा कंटाळा असतो त्यांच्या घरामध्ये त्यांच्या आडनावाचा माणूस गेला, ते म्हणतात आता बरं झालं, कमीत कमी 10 दिवस सुटले. पण देवपूजेचा कंटाळा कधी करायचा नाही. आणि जे लोक करतात ना त्यांच्या हातून भगवंत ती करून घेतल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक बाबा पंढरपूरला निघाले. त्याने आपल्या मुलाला सांगितलं, बाळा पंढरपूरच्या आषाढीची वारी आहे, मी 2-4 दिवस जरा पंढरपूरला चाललो, तू काय कर, मी गेल्यानंतर जरा पहाटे 4ला उठून जरा देवपूजा करत जा. मुलगा म्हटला, काय गाई? अगं पहाटे 4च्या. त्या मुलाने सांगितलं, बाबा पहाटे 4ची वेळ म्हणजे साखर झोपेची, मी काही देवपूजा करणार नाही. बाबा म्हटले, असं नको करू, मी 50 वर्षापासून देवपूजा करतोय आणि तू जर 4-5 दिवस केली नाही तर बाळा एवढ्या वर्ष केली देवपूजा फुकट जाईल. मुलगा म्हटला, बाबा तुम्ही पंढरपूरला जा, माझा मी बरोबर घरी देवपूजा करतो. बाप पंढरपूरला निघून गेला. पहाटे 4 वाजता आई उठली. आई म्हटली, बाळा उठ, अरे जरा देवपूजा कर. मुलगा म्हटला, काय गाई? पहाटे 4ची साखर झोपेची वेळ आणि सारखी कटकट लावली, देवपूजा कर देवपूजा कर. आई म्हटली, बाळा तो देव आहे, त्याला कटकट म्हणू नये. अगं कटकट नाही तर काय? रागाच्या भरात उठला, देव घरात गेला. देवघरातले सगळे देव गोळा केले आणि देवांना घेऊन रागाने डायरेक्ट एका विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेला. आता मला सांगा, देवपूजा करण्याकरता पाणी किती लागतं? तुम्ही करता ना? पण इतका राग आला, रागाच्या भरात देव घेतले, डायरेक्ट विहिरीवर गेला आणि याच्या मनात विचार आला, अरे रोज पहाटे 4ला उठायचं, या 10-12 देवांची आंघोळ करायची, त्यांना व्यवस्थित पुसायचं, देवाऱ्यात लावायचं, त्यांना गंध लावायचा, फुलं काय, अक्षदा काय, देवाऱ्याची सजावट करायची, किती टाइमपास आहे म्हटला. मग देवपूजा कमी कशी करावी लागेल? त्याने काय केलं, 10-12 देवांपैकी 5-6 देव घेतले आणि रागाने विहिरीमध्ये टाकून दिले. बाकीचे देव घेऊन घरी गेला. देवासमोर असा हात जोडून बसला. तेवढ्यात आई आली. आई म्हटली, बाळा झाली का देवपूजा? लावला का देवाला गंध? म्हटलं, कशाचं काय आई? आई म्हटली, बाळा तेवढा नाराज का? म्हटलं, कसंही नाही, अगं मगाशी देवांना घेऊन विहिरीवर आंघोळ करण्याकरता गेलो, पण आंघोळ करता करता की नाही 5-6 देवांनी विहिरीमध्ये जीवच दिला. मग आई बाकीच्या देवांना सुतक पडलं, मग त्यांना गंध कुठून लावायचा ग? आई म्हटली, बाळा
अरे देव कधी जीव देतात का? देवांना कधी सुतक पडतं का? रागाच्या भरात उठली त्याचे एक तार पण थोबाडीत, एवढी जोरात थोबाडीत मारल्याबरोबर असा राग आला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला आणि रागाने डायरेक्ट आपल्या सासूरवाडीलाच निघून गेला. सासूबाई दारातच उभी होती, कुणाची तरी वाट बघत होती आणि तेवढ्यात तिला लांबून जावई दिसले. ती म्हटली, जावई बापू, अहो बरं झालं आलात. अहो देवानेच तुम्हाला पाठवलं. अहो पंढरीच्या पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं. जावई म्हटल्या, सासूबाई सकाळी सकाळी एवढं कौतुक कशा करता चाललंय? देवानं पाठवलं, पांडुरंगानं पाठवलं. ती म्हटली, कसं ना जावई बापू, काल तुमचे वडील आमच्या घरी आले, तुमच्या सासऱ्यांना अगदी जबरदस्तीने पंढरपूरला घेऊन गेले. आज एकादशी आहे, मला कालपासून चिंता पडली होती, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. म्हटली, बरं झालं टाईमावर चाला. म्हटलं तिकडून सुटल्यानीकडे आलो. आता पहाटे 4ला सासूबाईने उठवलं. जावयाची देवपूजा म्हटल्यानंतर सासूबाईने अगोदरच सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी अत्तर, सगळ्या सुगंधी वस्तू ठेवल्या आणि जावई बापूने देवपूजा करायला सुरुवात केली. तेवढ्या शेजारी बाई आली, कारण ती वासावरच असते ना. तिला लगेच वास गेला. ती आली, ती म्हटली, का हो शेजारी बाई, तुम्ही रोजच पूजा करता, पण आज तुमच्या घरातून इतका सुगंध कशाचा येतोय? ती म्हटली, कसं आहे ना, काल आमचे हे पंढरपूरला गेले, योगायोगाने जावई आले, मग जावयाची देवपूजा म्हणजे सगळ्या कशा हायफाय गोष्टी पाहिजे. म्हटली, काय ग, तुझे जावई देवपूजा पण करतात? म्हटली, हो, अगदी उत्तम प्रकारे, अगदी छान प्रकारे. मग म्हटली, बरं झालं, आमचे हे पण कालच पंढरपूरला गेले, जरा तुझी पूजा झाली का माझी पण करायला पाठव. याने ऐकलं. हा म्हटलं, आता काय देवपूजा सोडत नाही, रोज पहाटे 4ला उठायचं, या 2-4 घरची देवपूजा करायची. त्यापेक्षा म्हटलं मीच जातो आणि एखाद्या विहिरीमध्ये जीव देतो. इतका देवपूजेला कंटाळला. रागाच्या भरामध्ये सकाळी सकाळी उठला, रागाने विहिरीकडे गेला, विहिरी जवळ गेला, जीव देणार. शेतकरी म्हटला, अरे थांब, माझ्या विहिरीमध्ये कशाला जीव देतोस? तुला जर कामाचा कंटाळा जर आला असेल ना, तर माझ्या घरी चल, मी तुला कुठलंच काम सांगणार नाही. 2 टाइम नाश्ता, 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा, दिवसभर आराम. माझ्या घरी फक्त एकच काम करायचं, रोज पहाटे 4 वाजता उठून देवपूजा. तुम्ही जीव जरी द्यायला गेले, देवताने त्याला कोण मारे. तुकोबरा म्हणतात बाबांनो, देवाची टाळाटाळ करण्यापेक्षा प्रत्येक माणसाने काय करा, आपला तो एक देव करणे होते नेविन जीवा सुख नो हे. आपला तो एक देव करणे होते नेविन जीवा सुख नो हे. जीवा सुख नो हे. देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. तुकोबाई म्हणतात, देवाची टाळटाळ करण्यापेक्षा प्रत्येक माणसाने एक भगवंत आपला करा आणि एक देव आपला केल्याशिवाय तेने विन जीवा सुख नोहे. त्याशिवाय तुमच्या माझ्या संसारामध्ये सुख मिळणार नाही. या जगामध्ये असा एकही माणूस नाही का तो सुखी आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाहे. या जगामध्ये प्रत्येक दुःखी आहे, पण आपल्याला वाटतं नाही, माझ्या शेजारचा फार सुखी, मी फार दुःखी. एका गावात शेजारी 2 घरं होती.
त्या दोन घराची कंडिशन अशी, एका बाईचा नवरा घरामध्ये आला तर दोघा नवरा बायकोची सारखी भांडण, त्यांच्यामध्ये शिवाय बोलणंच नाही. आणि दुसऱ्या बाईचा नवरा असा होता, तिचा नवरा घरामध्ये आला तर त्या घरातून फक्त हसण्याचाच आवाज यायचा. ही बाई म्हणायची, कुठून माझ्या नशिबाला पडला, माझा नवरा सारखा भांडण करतो आणि शेजारी बाईचा नवरा किती हसतो. तिने ठरवलं, महाराष्ट्र शासनाने आपल्या महिलांकरता आता 50% आरक्षण दिले. म्हटले अजिबात, आजपासून म्हटले अजिबात नवऱ्याला घाबरायचं काही जोरात नाही म्हटल्या बघा, उद्यापासून तुमचं काहीच खरं नाही. तिने ठरवलं अजिबात नवऱ्याला घाबरायचं नाही, 50% आरक्षण आहे म्हटली. संध्याकाळी नवरा घरी आला आणि त्याने त्याच्या सवयीप्रमाणे भांडायला सुरुवात केली. ती म्हटली, का हो घरात आले की सारखे भांडतासारखे शिवाय देता, तुम्हाला हसताच येत नाही का? जरा शेजारच्या घरात जा आणि तुमच्या मित्राचा हसायचा आदर्श घेऊन या. याने विचार केला, 25 वर्षात बायकोने शिवी दिली तरी बायको गप्प बसायची, पण आज बायको उलटी बोलती, हिच्या बोलण्यात काहीतरी तथ्य आहे. शेजारच्या घरात गेला, म्हटला, मित्रा आम्ही दोघे नवरा बायको रात्रंदिवस भांडतो, तुम्ही दोघे सारखे हसता, बरं हसण्यासाठी करता तरी काय, आम्हालाही सांगा म्हणजे आम्ही पण हसत जाऊ. म्हटलं तुला ऐकायचंय हाय ते बरे. म्हटलं कसं आहे ना, तुम्ही दोघे भांडता, आम्ही दोघे हसतो, याला कारण एकच आहे. म्हटलं माझं माझ्या बायकोचं भांडण झालं का माझी बायको माझ्या पाठीमागे लगेच लाटणं घेऊन लागते, चपात्या लाटायचं. ती लाटणं घेऊन पाठीमागे लागली का मी जोरात पळतो, मी पळालो ती मला लाटणं फेकून मारते, लागलं का ती हसते आणि भुकलं का म्हटलं मी हसतो. म्हटलं आपलं बरे, तुमची लाटण्याची मारामारी कमीत कमी आपल्या शिव्या तरी, पण कृपया करून महिला मंडळ घरी जाऊन हसण्याकरता लाटण्याचा प्रयोग करू नका, नाही तर बसा रात्रभर लाटणे मारी. असं काही करू नका, कारण का ज्या संसारामध्ये तुमचा माझा जन्म झालाय दुःखवंदवडी आहे, हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये सुख कुठं आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा आणि ते नेवी न जीवा सुख नव्हे. संतांच्या संगतीमध्ये आणि देवाच्या नामचिंतनामध्ये खरं सुख आहे. पूर्वीचा काळ फार चांगला होता. पूर्वीच्या काळी लोक देवाचं चिंतन करायचे, जागेवर सुद्धा देवाच्या नावाच्या ओव्या म्हणायचे. पुरुष लोक सुद्धा शेतामध्ये नांगर धरताना सुंदर अशा अभंग म्हणायचे. काळ बदलत चालला. पूर्वीच्या काळी एक वासुदेव आपल्या गावात यायचं, त्याच्या नामचिंतनानं आपलं गावच नाही तर आपलं सगळं आभाळ दुमदुमून जायचं. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, अनगाव जागवितारी वासुदेवाची स्वारी, गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी, गाव जागवितारी वासुदेवाची स्वारी, अनगाव भगवतीच्या डोईवरी तुरा सूर्याचा डोलतो ग, नारायणाचं रूप घेऊन धरतीला असं विचारी उचला
काळामध्ये वासुदेव बघायला मिळत नाही. कुठंतरी चित्रात मुलांना दाखवावं लागतं, याला वासुदेव म्हणतात. म्हणून पूर्वीचा काळ फार चांगला होता. तुकोबाराय तुम्हाला आम्हाला नामदेव महाराज या कलियुगामध्ये संत महात्मे श्रेष्ठ आहे असं का सांगतात? कारण संत महात्मे जगावर प्रेम करताना शरीराचा कधी विचार करत नाही. अभंगाचे तिसरे चरण. नाही तो बरी वांज भली क्यू खाया नूर माते. मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर तो देशभक्त असला पाहिजे, देवभक्त असला पाहिजे, कीर्तन भजन श्रवण करणारा असला पाहिजे, सीमेवर लढणारा असला पाहिजे. आणि असा चांगला पुत्र माते तुला जर जन्माला जर घालता येत नसेल माते, एक वेळेला वांज राहिली तरी चालेल, पण चांगल्या मुलाला जन्म द्या. चांगली मुलं जन्माला घालायची, त्याकरता आपल्या गर्भावर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार महत्वाचे. संस्कार संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे? बाई पहिल्या ग मासी
उभी होते मी अंगणात डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळ दुरी दो डाव्या कुशीला रंगनाथ ग जो बाळ दुरी दो बाई बिसऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी आले संकट काश्मीरावरी ग जो बाळ दुरी दो आले संकट काश्मीरावरी ग जो बाळ दुरी दो बाई बिसऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ संत रूपाने येईल बाळ ग जो बाळ दुरी दो संत रूपाने येईल बाळ ग जो बाळ दुरी दो मातेने गरोदरपणी ती माता कीर्तनाला गेली भजनाला गेली हरिपाठाला गेली तर आपली मुलं सुद्धा जन्माला आल्यानंतर कीर्तनाला भजनाला हरिपाठाला जातील पण आताच्या काळामध्ये काही काही माता अशा आहेत त्यांना आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे ते माहित नाही माता गरोदर राहिली नवऱ्याला म्हणते हो जरा पिक्चरचे डोहाळे लागले तो चलता का पिक्चरला त्याला वाटतं हिचे डोहाळे पूर्ण केले नाही तर मुलगा होणार नाही तो तिला पिक्चरला घेऊन जातो 2-3 तासाचा पिक्चर बघता बघता ती माता झोपती तिच्या पोटातला गर्भ सगळं काही ऐकत असतो आणि त्या पिक्चरचे गाण्याचे संस्कार जर त्या मुलावर झाले एकदा का मुलगा जन्माला आला वरातीला हळदीला गेला तर म्हणतो बँडवाल्या बजाव चूक मुलाचे नाही आपले माई बाप मुलाला झोपी लावताना एक गाणं म्हणतात वटाना फुटाना शेंगदाणा तिळाचा दाणा आपले संस्कार कसे वटाना फुटाना शेंगदाणा असे संस्कार जर केले आपली मुलं मोठी झाल्यानंतर ढाब्यावर गेली का त्यांना याच्या बरोबर वाटाणे फुटाणे शेंगदाणे सगळे काही याला करणं का आई बापाचे संस्कार तुम्ही चांगले संस्कार करा तुमची मुलं सुद्धा चांगली जन्माला येतील पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस कुठलंही काम करताना कामामध्ये काम काही म्हणा राम राम दलिता कांदिता जीविता गे बाई राम वेळो वेळा मी गाऊ त्या माता कुठलंही काम करताना देवाच्या नावाच्या ओव्या गायच्या काय म्हणायच्या पूर्वीच्या माता इथं बसलेल्या सगळ्या मातांनी टाळी वाजवायची मोठ्यानं म्हणायचंय 2 मिनिटांसाठी टाळ पकवात काही वाजवू नका भाऊ जरा यांच्याकडे शूटिंग आहे याची शूटिंग वाले महिलांची शूटिंग नाही ती माझ्याकडे चालू आहे ना युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या महाराष्ट्राला दिसणार आहात मी पुढे म्हणते तुम्ही पाठीमागं म्हणायचं तयार रे बा विठ्ठला प्रपंच दळण दळीले पिठना भरीले सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला वा वा खूप गोड म्हटल्या पुढच्याच म्हटल्या पाठीमागच्या म्हटल्याच नाही त्यांना वाटलं आम्हाला कोणी बघतच नाही सुंदर आवाज आला हा आता नंबर तुमचा बरं पुरुष मंडळ बघू आवाज कोणाचा आता यांच्याकडे घ्या श्रीरंग माझा वेडा ग त्याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी अगं तुम्ही यांची संगत सोडा ग काटळ वेड्याच्या नारी काय गोकुळच्या नारी एवढंच म्हणते वाव गोड आवाज आला पूर्वीच्या काळी मायबाप आपल्या मुलांवर असे संस्कार करायचे त्यांच्या पोटी ज्ञानोबाराय संत जनाबाई संत मीराबाई संत सकुबाई शिवाजी सारखा राजा संभाजी सारखा राजा अनेक नेते मंडळी समाजसेवक समाज सुधारक या देशाला मिळाले याला कारण का फक्त त्यांच्या आई वडिलांचे संस्कार म्हणून आपणही आपल्या मुलांना चांगले संस्कार करा निश्चितच आपली मुलं आपलं नाव या समाजामध्ये मोठं केल्याशिवाय राहणार आणि चांगले संस्कार करा जाताना एक सांगेल की नाती जपण्याचा प्रयत्न करा आई बाप बहीण भावंड ही लाख मोलाचे नाते आहेत नाती जपा आताच्या काळामध्ये हे सांगण्याची गरज वाटते याला कारण का
आताच्या काळामध्ये एकदा का आपली भाऊजाई घरामध्ये आली, त्याची बायको आली, आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, कुणीच नाही, पण नाती जपायला शिका. पैसा आज नाही उद्या कमवता येईल, पण गेलेला माणूस परत कधी मिळणार नाही. नंतर कितीही पश्चाताप केला, गेलेली नाती माणसाला परत कधी मिळणार नाही. बहीण आणि भाऊ, एखादा मुलगा आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करतो. कुणीतरी एक परघरची मुलगी घरात येते, नवऱ्याला सांगते, या घरात मला तुमची आई बाप, बहीण भावंड तुमचे कुणीच नको. पण ती बहीण भावंड, आई बाप, हे लहानपणी त्यांचं नातं म्हणजे कसं असतं. बहीण भावंड एका झाडाची संतर, आली परायाची नारतीन पाडील अंतर. भावाग बहिणीचं किती गोड सेनात, ज्याला त्याला कळे एका हृदयात. भावाचं बहिणीचं अतिशय गोड नातं, अतिशय प्रेमाचं नातं. कुणीतरी एक परघरची मुलगी घरात येते, हे नाते तोडून टाकते. 4 बहिणी असतात, एकुलता एक भाऊ असतो. आई बाप अगोदर निघून गेलेले असतात. भाऊजाई म्हणते, अहो तुमचे आई बाप गेले, तुमच्या 4 बहिणींचं त्यांच्या भाच्यांचं करता करता आपल्याला पैसा पुरत नाही. तुमचे आई बाप गेले, आता अजिबात तुम्हाला तुमच्या बहिणीकडे लक्ष देण्याची गरज नाही. बायकोच्या सांगण्यावरून तो आपल्या बहिणीकडे लक्ष देत नाही. बहिणी रडतात, म्हणतात, दादा या जगामध्ये आमचं कुणी राहिलं नाही, आमचे माईबाप आमच्या अगोदर निघून गेले, या गावात आमचं कुणीच नाही, तू आमचा एकुलता एक भाऊ आहेस, आमच्या घरी येऊ नको. पण आम्ही कशा आहोत, आमची मुलं बाळ कशी आहे याची नुसती चौकशी तरी कर. पूर्वीच्या काळासारखं एकसारखं एखादं पत्र तरी पाठव. त्या म्हणतात, आम्ही 4 बहिणी म्हणजे कुठे असतो, आम्ही 4 बहिणी 4 डोंगराच्या आड, सख्या भाऊ राया खुशाली पत्र धाड. दादा हवा तर घरी येऊ नको, पण तू कसा आहेस, तुझी मुलं बाळा कशी आहे, एखादं पत्र तरी पाठव रे. आणि आम्ही 4 बहिणी म्हणजे कुठे राहतो, आम्ही 4 बहिणी 4 गावाच्या चिमण्या, सख्या भाऊ राया एका रातीच्या पाहुण्या. दादा लग्नाच्या अगोदर हक्कानं हे माझ्या बापाचं घर आहे सांगणारे आम्ही, लग्न झाल्यानंतर या घरात आम्ही परक्या झालो रे. आता हे घर आमचं राहिले नाही दादा. लग्नानंतर आल्यानंतर एका रात्रीपुरतच येणार, एका रात्रीपुरतं प्रेम दाखव, एका रात्रीपुरती माया दाखव. बहिणी रडून भावाची विनंती करतात. दिवाळ सण आला की प्रत्येक भावाला वाटतं, त्या शेजारचा भाऊ त्याच्या बहिणीला साडी घेऊन गेला, मग मीही साडी घेतली पाहिजे. भाऊ साडी घ्यायला चालला का आपली भाऊजाई म्हणते, का हो कुठं चालला, दिवाळी आली ग, माझ्या बहिणीला चांगली साडी घ्यायला चाललोय. साडी घ्यायला चालला, जरा हलकीच घ्या, जास्त महागाची घेऊ नका बरं. आपली भाऊजाई हळूच भावाला धक्का देते. भाऊ घेतो साडी, भावजाई देते धक्का, तुमच्या बहिणीला भारी साडी घेऊ नका. काय म्हणते, जरा हलकीच घ्या, जास्त महागात घ्यायच्या भानगडीत पडू नका. पण माझं एक म्हणणं आहे, बहीण त्याची साडी किती हजाराची घ्यायची हे त्याचं त्याला ठरू द्या. तू तुझ्या नणंदेला चांगली साडी घेत नाही आणि तुझ्या भावानं तुला हलकी साडी घेतली तर म्हणते माझी भाऊजाई फार वाईट आहे. देवाचा न्याय हे जशास तसं. आताच्या काळामध्ये काही भावांना आपल्या बहिणीबद्दल प्रेम नाही, माया नाही. त्यांचं प्रेम, त्यांची माया कुठे गेली ऐका. आताच्या काळात माया नाही ग भावाला, वाकडी केली वाट गेला सासूरवाडीला. कुठे जातो, सासऱ्याच्या घरी, आणि तिकडे जायला किती तयारी करतो. सासूरवाडीला जायला गाडी वढली ताडली, बहिणीच्या गावा जाया यांची गाडी पंक्चर झाली. सासूरवाडीला जायचं याची त्याची घेऊन जातो, पण बहिणीच्या घरी जायला त्याला टाइम मिळत नाही. म्हणून भाऊ बहिणीची कितीही जरी वाईट वागला, पण बहिणीचं प्रेम स्वस्त बसू देत नाही. शेजारच्या 20-25 बायका गोळा करते आणि भावाचं गुणगान त्यांच्या समोर मांडते. ती म्हणते, आयानो बायानो काय पाहता खेड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला. कधी असतं
नाही. भावावर असणार प्रेम इको कमी करा. इतका जर बहिणी भावावर प्रेम करतात तर आपण हे प्रेम विसरता कामा नये. आई वडिलांची सेवा करा. आई बापाला आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही. ते म्हातारे झालेत, ते तुमच्या आमच्याकडे पैसे मागत नाही. 2 टायमाचं जेवण फक्त प्रेमानं खायला द्या. घरात आल्यानंतर प्रेमाचे 2 शब्द गोड बोला. घरात आल्यानंतर प्रेमानं विचार, आई तू जेवलीस का, बाबा तुम्ही जेवलात का. तुमच्या गोड बोलण्यानं माय बापाचं पोट भरेल. आणि आई बाप आजारी पडले तर असं वाटल्यानंतर प्रेमानं म्हणा, आई दवाखान्यात येते, बाबा दवाखान्यात चलता, तुम्हाला बरं वाटत नाही, एवढं फक्त बोला. तुमच्या गोड बोलण्याने त्यांचं दुखणं सुद्धा बरं होईल. दवाखान्यात जायची मायबापाला गरज नाही. आपले मायबाप आजारी पडतात. पूर्वीच्या काळी माणसं 100-100 वर्ष होईपर्यंत जगायची, पण आताच्या काळी आपले मायबाप 50-60-70 वर्षाचं वय झालं की आईबाप निघून चालले. त्याला कारण का, आमची मुलं आमच्या समोरून जातात पण आमच्याशी बोलत नाही. मग माय बापाला वाटतं मुलांविना जीवन जगलेलं बरं, त्यांच्या विना जगण्यापेक्षा मेलेलं बरं. म्हणून आपले मायबाप आज हार्ट अटॅक येऊन चालले. म्हणून मायबाप म्हणजे घराचा आधार आहे. सगळ्या जगाला विसरा, मायबापाला कधी विसरू नका. आणि जाताना एक सांगेल, कजा भगवान महादेवांचं नामचिंतन करत माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी दर्याकापर्यांमध्ये हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला. त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसाने मला प्रश्न विचारला, ताई तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण, देव होते का, नीत ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैताना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, इको सोडा. हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा